सो हॅलो गाईज, आज डायरेक्ट स्वागत तुमचं आपल्या गाडीवरूनच करतो. वेलकम बॅक अगेन इन द न्यू व्हिडिओ. आणि आजचा ब्लॉग फुल मोठं ब्लॉग होणार आहे. आणि आज आम्ही चाललो आहे जरा पेटपूजा करायला. मी स्वतः आणि माझी गाडीला तर पेट्रोल बाजूलात आपण. आणि आता मी जरा काहीतरी डोंबिवलीला चाललो आहे या कामासाठी. सो बघूया कसा काय विषय होते आपला. जरा बघू सेट करून होते की नाही. आणि आज का मोटो ब्लॉग इधर से शुरू करते अपन. ठीक है. आणि हा गेट आहे ना सदन कदा लागलेलाच असतो, म्हणून आम्ही तिकडे सावडीत थांबलेलो. आणि आता सुटलाय हा गेट, आता निघालाय म्हणजे हा झालंय. चला सो बघा मित्रांनो, आता आपण आहे ना एक अशा ठिकाणी चाललोय जिथे बायकर्स लोकांचं मन लागतं. अशा ठिकाणी चाललोय आपण. आणि इथे नेहमीचं ट्रॅफिक. आणि वरून हे ऊन, पावसाळा की उन्हाळा तेच कळत नाही. सो हा हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा तुमच्या फ्रेंड्समध्ये आणि प्रेम दाखवा. आता आपण चाललेलो आहे, निघालो आहे. आणि हां, की मी तुम्हाला बोललो होतो की भाई मोटो ब्लॉगिंग जे बोलतात की खूप इझी आहे, तसं नाही आहे काय. म्हणजे तुम्ही बघा ना, आपण चाललोय रँडम आणि गाडीवरती कॅमेरा लावून चाललोय आणि तुम्हाला सतत म्हणजे इंटरॅक्शन करायचं आहे. समोर कोणी नसेल तरी तुम्हाला बोलायचं आहे, हां, एंटरटेन करायचं लोकांना. सो ती गोष्ट आहे जे बोलतात ना मोटो ब्लॉगिंग इझी आहे, मोटो ब्लॉगर असं तसं काही नाही आहे. खूप हार्ड आहे, कारण की त्याला पण एक टॅलेंट लागतो. पब्लिकला एंटरटेन करायचं आपल्याला. ठीक आहे. आणि मला सांगा हा व्ह्यू कसा वाटतो तुम्हाला. आणि काल जी तुम्ही आय गेस कालच मी ब्लॉग टाकला एक, काल का 2 दिवसापूर्वी. सो तो आपण बाय केला आहे जेजीचा मोबाईल होल्डर. ते खूप टाईमपासून मला हवं होतं, सो मी बाय केला. तुम्ही लास्ट ब्लॉगमध्ये बघितलं नसेल तर आता जाऊन बघा आपल्या चॅनलवरती, ब्लॉग मी अपलोड केलेला आहे. ठीक आहे. काय आवाज फेकते गाडी, साऊंड तर बघा तुम्ही, बघा. हा काय आवाज फेकते. आणि आता पण चाललोय द बायकर्स कॅफे डोंबिवली. येस गाईज, द बायकर्स कॅफे डोंबिवली. ते ॲक्च्युली कल्याण चिलफाटा रोडलाच येतो, एकदम डीप, म्हणजे आतमध्ये डोंबिवलीमध्ये जावं लागत नाही. सो इथेच येते रोडला मेन. जेव्हा आपण पेंढरकरला लेफ्ट मारतो ना
तिथे शॉप आहे, इज्जत आहे, त्या शॉपला फुल इज्जत, बांधील की. गाईज मला आहे ना श्रीमंत दादाला भेटायचं आहे, लय इच्छा आहे लय. आणि मला असं आतून गट फिलिंग येते की, म्हणजे गट फिलिंग येते की भेटणार, एक ना एक दिवस तर भेटणार श्रीमंत दादाला. आणि माझी अजून एक अशी इच्छा आहे की फॅन तर मी आहेच, म्हणजे एकदम भाई मला खूप आवडतो, मी फॅन तर आहेच, तर ॲज अ मोटर ब्लॉगर म्हणून त्याला भेटू दादाला, श्रीमंत दादाला. म्हणजे तो पण कुठेतरी आला असेल गाडी चालवत, बाईक त्याची मोटर ब्लॉगिंग ते चालू असेल, आणि इकडून मी गेलोय राईड करत, आणि ते आम्ही भेटलो, आणि तेव्हा मला त्याच्याशी बोलायचं असं, म्हणजे पब्लिकमध्ये तर एवढं बोलू शकत नाही राईट, मग तसं भेटायचं आपल्याला. सो आता आपल्या इथून नाथ डोंबिवलीमध्ये हा जो एरो आहे तिथे, आणि समोरच व्हाईट बिल्डिंग आहे, म्हणजे व्हाईट कमर्शियल मॉल टाईप आहे, तिथे आपल्याला जायचं आहे. तुम्हाला दाखवतो कसं आहे. आणि हे बघा, हे जे मी काल लावलं ना ते एवढं भारी वाटते ना, मस्त वाटतंय. आणि हे तुम्ही कसं सेट करू शकता 360 डिग्री, कसंही तुम्हाला हवं आहे तसं. आणि हां, चला ट्रॅफिक निघालंय, आपण पण बघू काय विषय होतो. आणि तुम्हाला मी पूर्ण कॅफेचं वॉक अराउंड देईल भावांनो. जे तुम्ही बायकर्स, जर कोणाला आवड असेल गाडी चालवायची, किंवा म्हणजे ऑब्व्हियसली गाडीबद्दल जे कोणाला अट्रॅक्शन असेल गाडी चालवायचं, किंवा काय असं काय विषय असेल, तर तुम्ही नक्कीच एकदा या इथे या कॅफेला, तुम्हाला नक्कीच आवडेल. बघा ह्या टॉवरमध्ये इथे समोर सुद्धा आहे लिहिलंय द बायकर्स कॅफे. ही बॅक साईड आहे, आणि इथे तुम्ही बघू शकता बायकर्स हाऊस करून आहे विषय. तुम्हाला दाखवतो एकदा कसा विषय नाही कसा नाही ते. सो गाईज, अनफॉर्च्युनेटली आज कॅफे बंद आहे, पण स्टोअर चालू आहे. आणि आता आपण निघतो इथून, बघूया दुसरीकडे जाऊ. आज आपण वरती गेलो असं तुम्हाला दाखवलं असं की एवढं भारी आहे ना कॅफे, मस्त आहे. आणि इथे सर्व ॲक्सेसरीज वगैरे प्रॉपर भेटून जातात. असा हा आहे बायकर्स हाऊस अँड कॅफे. आता आपण जरा दुसरीकडे जाऊया आणि पेटपूजा करू, गाडीला घेऊन जाऊ. तर मित्रांनो, मी आहे ना इथे आलो आहे, तुम्ही बघू शकता काय टँक्सटेलमध्ये आलो आहे. सो असा काय व्ह्यू आहे भाई. आणि हे बघा, हे एकदम युनिक आहे हा विषय. हे पेट्रोलचं नोझल म्हणजे इथे पण असं बाईकला घेऊन इन्स्पायर्ड आहे. आणि सगळ्यातमध्ये, आणि हा खूप फेमस कॅफे आहे, कारण की ते द ग्रेट, तुम्हाला हा सीन दाखवतो, हा सीन बघा तुम्ही. काय रे, हा माणसाने हेच करत बसायचं का? इथे हा तोच कॅफे बघा, हा तुम्ही हा बॅकग्राऊंड बघा, आणि हा सीन बघा. सो गाईज, आता आपण व्हेज फ्राईड राईस खातो आहे, आणि ह्याच्या आधी पनीर चिली मागवलेली तिथे संपली. सो आता राईस खाऊन निघूया. आणि असं काही आपला कॅफे टँक्सटेल. सो गाईज, आजचा ब्लॉग एवढाच होता. आपल्याला द बायकर्स कॅफेमध्ये जायला तर भेटलं नाही, बिकॉज आज ते बंद होतं, थर्सडेला बंद असतं ते. आणि आता पण आलो आपल्या चाळीमध्ये. सो आता सर्वात मोठा टास्क आहे ही गाडी रिव्हर्समध्ये मागे नेणं. जसं मी तुम्हाला लास्ट ब्लॉगमध्ये बोललेलो, खूप कठीण आहे. हा हत्तीला मागे घेऊन जायचं. मला आलं तर झोप खूप. काय करणार, बाईक इज माय लव्ह. तिला जपून ठेवायला आतमध्येच लावायला लागते. ती बाहेर ठेवलं ना काय नाही काहीतरी होत राहतं.
तुम्ही ते बघून जावा की कसा विषय असतो. म्हणून मी हेवी बाईक्स नाही घेत. GT650साठी मस्करी. आता अजून एक डबल स्टँडवर टाकायची. घरात जर झोपलेत अशीच टाकूया.